लोक विसरले, अब्दुल कलामांसारखा विद्वान गेला लोक विसरले, अटल बिहारी सारखा वाजपेयी सारखा राजकीय योद्धा गेला लोक विसरले, पुन्हा ऐसे होणे, उद्या दुपारी इंद्रिकर गेला लोकांना काही घेणं नाही. हा आपल्याला झालाय भ्रम आणि आपण सगळे कशाचे ब्रह्मा. काही लोक म्हणतात माझं जनतेवर प्रेम असल्यामुळं मला जनतेने निवडून दिलं. तू कधी तू सुईचा नाही, तू निवडून दिलेला आहे ना. तू पहिल्या फॉर्म ती घेण्यापासून तिकीट काढण्यापासून जेवढा खर्च झाला तेवढा काढ. बोकडे रसा खांड फुली आणि त्याला पडलेल्या मतानं भागायचं. मग तुझी किंमत किती? तुझी किंमत होईल 900 रुपये फुली. लोकांना भ्रम आहे महाराज. आणि सगळी लोक कशाने भ्रमान. काही लोक आमचे 10-12 कारखाने 5-5 कॉलेज आहे, मी गेलो एवढा कारभार कोण पाहिजे. तू जावं ही लोकांची इच्छा आहे, लोकांना काही घेणं नाही. लोक डिजिटल लावणार, चांगल्या चपला घालणार, लोकांना काय घेणं महाराज. भारत आम्ही दिलं ते जन पळभर म्हणतील, हाय जगाला काय घेणं हे इंद्रिकेचं किती भाऊ. हे कानाला वाईट आहे पण खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कवळ खरंय. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर गाडी घेईन आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. अख्खी दुनिया मला येणं म्हणत होती. मी येणं आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. संपले. बहीण काय असते हे ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना विचारा. बहीण हे बहीण बिन हा सगळा भ्रम आहे महाराज. बाप मेल्यावर खाते फोडायला बहिणीने जेवढे भाऊ श्याम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवडला. अरे हे दिसत्यात फक्त अशा. आता एवढे बस झक मारी ती वावळी ती वावर आहे काय चालली. आता 2-4 दिवसात द्वारखांडी घेऊन राखी कासरा ने कासरा. महाराज ज्यांच्या जमिनी बायपास मध्ये गेल्या अक्षरशः 25% लोकांचे पैसे परत गेले. बांधणं पाहिजे परत गेले. बहीण म्हणली सक्का मामा नका जाऊ ते नाथ लागणं शुभ नाही. सर बोलता बोलता माणसं म्हणते बघा ना मुलाला 3 मामा आहेत पण माणसं किती हुशार आहेत. धाकट्याला मान दिला त्या लग्नाला बरं वाटतं. बरं वाटतं म्हणजे लोकांना आधार तयार होतो का 3 भाव असून सुद्धा धाकट्या भावाला येणे अधिकार. आज 25% मामाच राहिले नाही. मामा नाही. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो नट्टाचे नाते संपले. 1.5 वर्षापूर्वी आपण सगळे तुम्ही आणि मी आता आपण एकाच शिवारातले एकाच गावातले आपण एकच आहे. आपण 50 अंत्यविधी पाहिलं 3 महिन्यात. 50 एका गावानं. अरे शेतकऱ्याचा बैल मेला तर पुरला जातोय, शेतकऱ्याची गाय मेली तर पुरली जाते. त्यापेक्षा वाईट माणसं जाळलीत. त्यापेक्षा वाईट 50% प्रेत वडीत नेले रे. वडीत नेलेत वडीत. आणि 50% प्रेत कधी पेटवले माहित नाही. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही. बाप मेला मुलाला माहित नाही, बायको मेली नवऱ्याला माहित नाही. एकच मुलगा बापाला पाणी पाजायला माहित आणि एकच मुलगी गळ्यातले दागिने मोडले आणि तिचं लग्न केलं पण ती बापाचं शेवट तोंड पाहायला नाही आले. आणि कोरोना झालेल्या माणसाला गावातल्या लोकांनी इतक्या वाईट वागणुकी दिल्यात महाराज. लोक फक्त माईक हातात घेऊन शांतपणाच्या भाषा आणतात. जनता नादी लावायची सीझन काढून घ्यायचा बस. निवडणुका आली का धर्म काढायचा तेवढं भांडवल आहे. धर्म काढायचा खालच्या कुद्या लावून द्यायच्या वरच्यानी एका हातीला करायचं. आणि खालच्या द्यायच्या कुद्या लावून आणि खालचे भंगीरचे त्यांनी बसायचं बाण मारामाऱ्या करीत वरचे टीची देत.
1.5 महिना झाला कार्यकर्त्यांनाच कळलं आपण कोणत्या पक्षात. 1.5 झाली. माणसं संपली ना महाराज. आणि वरच्यांनी फक्त स्वार्थ साधायचा आहे, त्यांना तुमच्याशी काही घेणं नाही. काय नाही, फक्त सीजन आला तर धर्म काढायचा, खालच्यांच्या लावून द्यायचा. 2च शब्द भाषणात मिळतील तुम्हाला, धर्म आणि शेतकरी. बस या 2 मुद्द्यावर काम दाखवायचे. आणि त्यांना माहिती धर्मावर खालच्याच्या मारामाऱ्या होत्या आणि बाटलीवर शेतकरी बदलाते. क्वार्टर दिली का तो फुटला. आणि ही 2च माणसं अशी आहेत का कवाय फुटायला. सर्व्हिसवाले फुटणार, सर्व्हिसवाले इनामदार आहे, ज्याने नोकरी लावलं त्याचाच प्रचार करणार. त्यांच्या घरात त्यांच्या बापाचे फोटो नाही, पण नोकरी लावणाऱ्याचे फोटो आहेत. नाही साहेब म्हणले आज रविवारी लग्न करायचं नाही, कॅन्सर. साहेब म्हणले आज सोमवारी लग्न करीत राह, चैनच बंद करायचं. स्वाभिमान विकलेली माणसं समाजात जास्त तयार झाली महाराज. आता आपण सगळे एका गावातले. आपला बाप गरीब होता मान्य ना, आपली आई गरीब होती मान्य, पण आपल्या आई बापाने आपल्याला हॉटेलमध्ये ठेवलं नाही, आपल्याला कुणाच्या कुठं चाकाय ठेवलं नाही, आपल्याला स्वाभिमानानं बांधावर उभं केलं. इधर आपण शेतकरी असू द्या ना, जाऊ आपल्या आई 3 रंग सतत बिचारीला मागणी नव्हती, जिगडे होते तिच्या डुबल्याला, पण तिला आपल्याला स्वाभिमान शिकवलाय, लाचारी शिकवली नाही. काय नाही माझं पोरग सहलीला जाणार नाही, माझ्या घरात गव्हाचं पीठ, तिनं 2 चपात्याचं पीठ शगम आणलं, 2 चपात्या करून दिल्या, पण तिनं मुलांमध्ये मुलाची इज्जत जाऊ दिली नाही दिली. पैसे दिले, 10 रुपये द्यायचे 2 दिले, पण आपल्या आई बाप्पांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला महाराज. आणि आज अख्ख्या लोकांनी स्वाभिमान गहाण टाकला, गहाण. आता तुम्ही एवढे रंगलेलं माया पुढं, आता एखादा आमदार खासदार आला चालले त्याच्या मागे, इंद्रिकर गेला उडत, अशी भिकार लोक झाली. स्वाभिमान विकलेला समाज जास्त तयार झाला महाराज. याला गावठी भाषेत म्हणायचं लाचार. आणि लाचार लोकांची संख्या वाढली, परिणाम धर्माला ग्लानी आली. मी तेव्हा तुम्हाला म्हणत होतो रक्ताची नाती संपली. एवढा मोठी कोरोनात माणसं मेली, कवडी मात्र लोकांमध्ये फरक पडला नाही. लोक जशीच्या तशीच आहेत. उलटी जास्त दारू प्यायला लागली लोक. कोरोना झाल्यापासून तर इतकी लोक दारू पितात, 90% लोक प्रत्येक गावात दारू पितात. फक्त 10% आमच्यासारखे नालायक राहिले, आम्ही पिती नाही तर सरलाच लोक दारू पितात. काय म्हणजे तुझे 18 ते 22 तर टोटल दारू पितात. टोटल 18 ते 22 मधला कॉलेजला जरी असला तरी हंतोच. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, धाब्यावर गाडी लावायची, 90 हाणायची, मोटरसायकलवर चालला कुत्र्याला थांब, पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ, माळकऱ्याला पाहिलं का खकारा टाक, अवलाद उठून गेली. एवढेच मिश्या नाही, मिश्या नाही, मिसरूट नाही, अंडरपॅनला गुचिड बघला तुवा, पण 90 आहेच. आहे का नाही? आणि त्याच्यापेक्षा सुशिक्षित लोक जास्त दारू देतात, पण ते हुशार आहेत, ते लोकांना देत नाही. ते दर्जेदार दारू देत, ते सगळे झोपल्यावर 0च्या बल्ब खाली पिणार, रिलॅक्स. वास येऊ नये म्हणून पुदीन हाळा खाणार. आणि त्याची बायको म्हणते त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा लय बदलला. पहिलं लय मारायचं ग, लय मारायचं, उड्या मारू मारू मारायचं ग, उड्या मारू मारू मारायचं. पण आता एवढ्यात त्यांच्या वागण्यात लय बदल झाला. आता मला अंदाज आलाय त्याला काय लागत. त्याला जर कामावरून आल्या आल्या 1 खांबा दिला आणि ते जर पालथं पडलं ना, सकाळ पोट उठानं सुद्धा होत नाही ग, उठानं सुद्धा होत नाही. आणि मी सुद्धा रातभर त्याच्याकडे डोकून लय वखत ग, लय वखत, लय थुकात, लय वखत ग. आणि ताण लागली का तीच गादीसाठी तर ग, तीच गादीसाठी. पण त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा लई बदल झाला. संपली माणसं महाराज. आता हसाल, माझी एकच इच्छा आहे, आता श्रावण महिना आहे, माझी एकच इच्छा आहे, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा.
आता मी हयतवर तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आता मी काय अजून 1-2-3 वर्ष, पण महाराज काळाची अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळी. का? नीती गेली, नीती गेली. आपण लहान असताना आपल्या घराची चावी भीतीच्या कोणाऱ्यात राहत होती, नाही तर संडासच्या डबड्यात. खुशाल आपली आई म्हणायची चावी घरी आहे, सापडायची चावी. आज नीती कुठे आहे? अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. आणि काय येईल ते सांगून टाकतो. 5 वर्षाने जमीन राहणार नाही. का? सगळी घरं वाहिली निघणार. 1 एकर वाल्याला 2 पोर आहे, 20-20 गुंठे, 20 गुंठे वाल्याला 2 आहे, 10 गुंठे, 10 गुंठे वाल्याला 2 आहे, 5 गुंठे. आणि पुरी परपंच एकत्र करीत नाही. 25 वर्षाचा काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. शेडगाव मधल्या मुलीचं जर लग्न होईल असलं आणि आश्रीच्या बाजारात जर बाप पाहुण्याला भेटला तर चहा पाजायचा, तेव्हा 50 पैशाला चहा. पण चहा पाजणारा सदा म्हातारा सहज विचारायचा, माझ्या मुलीचं कसं काय चाललंय. 50 पैशात निरोप येत होता. 50. तो माणूस चहा पिताना सांगायचा, महाराज बोलू नये, पण तुम्ही थोडे चुकले, माणसं जरा विचित्र आहेत. त्या बापाला कळायचं. तो दिवस सुरायच्या आत मुलीच्या घरी जात होता, पण मुलीला अंदाज यायचा, माझ्या बापाला हे कळलंय. बाप चहा पेत असतानाच मुलगी म्हणायची, तुम्ही कळलंय म्हणून आले ना, जे कळलंय ते मनात ठेवा, एक शब्द इथं बोलायचा नाही, बोलायचं नाही. माझ्या नवऱ्यालाही बोलायचं नाही, माझ्या सासऱ्यालाही बोलायचं नाही. मी मरेल पण तुमची मान खाली होऊ देणार नाही. ही 15 वर्षापूर्वीची मुलगी होती. तो बाप रस्त्याला येऊन झाडाखाली बसून रडायचा, पण तो मुलीबद्दल समाधानी होता. आज 80% पूर्वीच्या आयांचं स्पष्ट म्हणणं आहे, कष्ट करायची नाही. जमलं तर एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज पाय, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, आपण पाहुण्याला टपरी टाकून देऊ, पाहुणा टमाटे वाटणं करी, पण तो वासरं आखडायचे नाही, चिंगड्या निवडायच्या नाही. महिला मंडळ खरं का खोटं? अशा म्हणणाऱ्यांची नावं सांगत मी. आणि तू शेण भरायचं नाही, फक्त खिलारी ताब्यात ठेव, बाकी काय नाही. त्याला तू येसलच अशी घालायची का तो वळाला तिकडे वळाला. काही माणसांनी बापांच्या पडीत ठुल्यात, पण सासरीचे टमाटे वाट्याला केला. हे कशात फळे, त्यातच फळे. हो, म्हणजे 5 वर्षानं जमीन राहणार नाही, 5 वर्षानं डोंगर राहणार नाही, डोंगर राहणार नाही. निमित्त गेले. 5 वर्षानं नोकरी राहणार नाही, नोकरी नाही राहणार. शिक्षलेले झाले जास्त, जागा झाल्या कमी. शिवाय नोकरी करायच्या अटी वेगळ्या आहेत. आता मार्क पाहिजे, पैसे भरलेच पाहिजे, ज्याने लावलं त्याचाच प्रचार केला पाहिजे. विरोधी पक्षाच्या गाडीत बसला सस्पेंड, तुला बाकीची वळवळ करता येणार नाही. म्हणजे 5 वर्षानं नोकरी नाही. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो हुंडा बंद होईल झाला, आणि मी तेव्हा बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको नाही, ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा आणायचं नाही आपण नवरदेव हो. नाही, त्यांनी असेच दिवस काढायचे, पुढे स्टेटस बिटसला फोटो ठेवायचा. बायको नाही, झोप आली डबल, बायको. रेंज गेली काहींची, रेंज. पैसे देऊन बायको नाही. आणि काहींचे तर रविवारी लग्न झालं, सोमवारी खंडोबा झाला, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही, म्हणजे त्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहता काय लग्न जमवणारा दलालांनी स्लॅब टाकलेत महाराज. अजून 5 वर्षांनी बायको नाही, जमीन नाही, मग कोण जगेल? लिहून ठेवा. भगवंतावर श्रद्धा ठेवणारा आणि कष्टाची लाज न धरणारा एक माणूस या जगात जगेल, कोणत्याच कष्टाची लाज न धरणारा. पाव विकणं कमीपणा नाहीये, गाडीगार विकणं कमीपणा नाहीये, बापाची विकून गाड्या घेऊन माझ्या मारणं कमीपणा आहे. सायकल पंक्चर काढणं काय कमीपणा आहे? 10 वर्षापूर्वी आपल्या भागात टोटल भंगारवाले सायकल येत होते. आज टोटल भंगारवाल्याकडे 2 गाड्या आहेत, 2. जास्त माल असलं तर टुनटुन, लहान असली तर मोटरसायकल. पाव खात्यात, वडापाव खात्यात,
गाईचं वासरू भरायला बोलवा 7,000 तोंड धुत नाही पण वासरू नेल्याशिवाय राहत नाही. पण एक विशेष सांगा, ते दारू पेत नाही. दारू पेत नाही. तिकट तरी पडलेले पाहिजे का? कुटुंब आपल्यापेक्षा ताईट आहेत, आपल्यापेक्षा ताईट आहेत. गुंठाभर जमीन नाही, घर टामटूम इथे. घरातल्या प्रत्येक माणसाला मोबाईल आहे, दारापुढं 2 गाड्या आहेत, टीव्ही आहे, कपडे लत्ते टाईट. दिवसभर भंगार गोळा करणार, वासरे गोळा करणार, संध्याकाळी कडक कपडे घालून टाईट. दारू पीत नाहीत. जी माणसं पाटील म्हणून जगतील ती मेलीच. तुम्हाला वाटतं आपल्या गावात काही काही लोक लय श्रीमंत आहेत, त्यांच्या थकबाक्या तुम्हाला माहित नाही. त्यांच्या सगळ्या बँकेच्या जर थकबाक्या पाहिल्या ना तर बँकेच्या गेट मध्ये गाडी आत सोडणार श्रीमंत आहे. फक्त मोठ्याच झाकून जात आणि गरीबाचा वाटा होतो. अजून 5 वर्षांना नोकरी नाही पण कष्ट करणारा बाकी कधी उपाशी नाही. नाही नाही. आज जमीन मालकापेक्षा वाट्यानं करणारी टीची देत. आता सध्या आज 11ला बाई कामाला येते, 5ला जाते, 250 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिची तिला माहिती. तिला म्हणलं आत जल्दी म्हणजे तुझ्या वाग्याला आग लावला. गेल्याचं काय मोबाईल आहे तिच्याकडे. नवऱ्याला म्हणती गवत न्यायला तो मोटरसायकलवर येतो. ताज्या दुधाचं त्या ती संध्याकाळी दिवस सुगायच्या आत आपणच तिच्या घरी बिनतवान धुतल्याच. आज काय करता येतं का काय? राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणती सांगंदा होता त्याला जमीन ठेवा का नाही का आपला चाला सभेला. 3:15 आपला पट्टी 11लाच ग्राउंडवर. पावसर माटण्यासाठी अख्खा येळ झाला. टेन्शन मध्ये टिकून येताना प्याला आणि त्याला विचारलं सभा कशी काय झाली. सभेत काय नवीन राहत, सभेला काही नवीन माणसं राहते का? गाडीतलेच उतरायचे पुढे बसवायचे आणि सभा संपली का तेच परत आणि त्यांचाच बोलणारा राहतो. तरी ते म्हणतात साहेब आज लय फायरी बोलले. पहिल्यापासून तेच म्हणतात. ते पाणी प्रश्न गंभीर आहे. लोकांना काय वाज वाटायला शिजवाणार आहे. माणसं संपली मारा. अजून 10 वर्षाने तुम्ही नकाशात राहणार नाही. यांना पिढी तर संपलीच आहे. तू कितीला रे? त्याला काय माहिती. 4थीला कोण आहे तुमच्यात? तू 4थीला आहे. हा डायरेक्ट 4थीला गेला. शाळेतच जायला नाही. 3 वर्ष बंदच होत. आता 4थीला. हा डॉक्टर होणार. उभ्या ना माणसं उभ्या ना 12 जाते. मुंबईवाल्यांनी काय का तुम्ही शहरात येत म्हणून तुम्हाला जाणवलं नाही पण ग्रामीणला शिक्षणाचा एवढा खेळ झाला याच्यापेक्षा वाईट कोणती स्थिती नाही. अक्षरशः गावातली लोक तर पाहतच नाही. त्यांना त्याची काही घेणं नाही. त्यांना काय पाहायचं नाही. अक्षरशः 1.5 महिना पोरं शाळेत गेले 12वीची फक्त. किती? 1.5 महिना 70% मार्क आहे. किती महिन्यात? जर 12 महिने गेले असते तर 140% मार्क असते. आहे का नाही परिस्थिती? आणि 10वीचे पठ्य तर गेलेच नाही तरी आयुष्य आता हे डायरेक्ट 4थीला राहिले. डायरेक्ट नाही ब नाही क नाही कमल भग घर बघ नाही कमल घर मारून टाक काहीच नाही. डायरेक्ट 4थी. आता हा पुढं काय होणार? तुमचं काय म्हणत? हा काय होईल? हा जगणारच नाही तर काय होईल? काय नाही. झाकली पिढ्या संपल्या महाराज. तुम्हाला मला आनंद झाला. माझी पोरगी 12वी गेली तर माझी बायकोने तेवढेच आणायची. बरं झालं बाई तुझ्या डोक्यात फरक झाला पाहिजे. ती 12वीला गेली म्हणजे आयुष्यातून उठली. तिला येतच नाही ना काही. ती म्हणायची बरं झालं बाई गेली 12वीला तर तू पागल झाली बाई. तिला क कळानं ग कळानं ऑनलाईन लॉट सापडला. गेली 12वीला. तिला म्हणा भर एकाचा पाडा नाही. कितीला येतो? हा 7वीला का? गडाला काटे किती? घ्या. तू कितीला आहे रे? 7वीला. गडाला काटे किती?
त्यांचं गाव सैराट मधलं सैराट गाजलेलं गाणं कोण करते जिंगाट करेक्ट आणि ती पोरगी कोण आहे ती आरची करेक्ट आणि तो पोऱ्या घ्या आणि यांच्यासाठी तुम्ही दुधात पाणी घालता काय महाराज पिढ्या पार संपल्या लोक बारीक पाहिला आणि तिने माणसं उदास आहेत तिने पोरगाही शाळेत उदास आहे पालकही उदास आहे शिक्षकही उदास आहे पोराचं डायरेक्ट म्हणणं आहे मला शिकायचं नाही तुम्हाला यांचे प्रयोग दाखवतो काहीच उपयोग नाही झाला हे बऱ्या दे रे उस्कुल्ले जाऊ दे घरी काढू त्याला म्हणा जेवाय बसले या विठाला आहे नाही तरी गेला जन्म महिला मंडळ शेतात पिकलेली मेथी टोकरीत घेऊन विकायला कमीपणा नाही दरवाजात झाडाला आलेली फळं टोकरीत घेऊन विकणं कमीपणा नाही आणि आपल्या लोकांना कष्टाची लाल दर धरली तर जगणार नाही 25 वर्षापूर्वी मुंबईला जायचं मुंबईला जुने तेव्हा काही नवी मुंबई नव्हती नवी मुंबई आत्ता झाली 15-20 वर्षात आणि तेव्हा जुन्या म्हाताऱ्यांचा काही भागातला धंदा असायचा कलई 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 ते कलई कशी करायचे महाराज ते एक मशीन राहायचं त्याला पळशी घ्यायचे फिरवायचे आणि ते गाड्या खाली करायला आली गाड्या आणि ते गाड्यांचे मला काही माणसांना चांगले कपडे नव्हते आता आपण सगळे शिकलो बसलेले माणसं हे आता ह्या काळात अंगात कपडे आपल्याला पाहायला नव्हते खापराची होती की नाही खापराची थोडी तर म्हणून घ्यायचं पत्र्याची घ्यायचं बरं पत्र्याची पाठी आपण एका बोटाने घालत होतो का नाही तर मग डायरेक्ट पाठीवर थुकायचं तेव्हा घरचे का आपल्याला काय हात थुकून नमकी पर्यंत कमरेला पडते काच त्याला लाकूड भूक लागली का हात चालवायचा कंबार पॅक अख्खं सगळं मोकळं आणि अंडर पॅन्ट तर न विकवत नाही अख्खा मोकळा कार्यक्रम न विकला तेव्हा पहिलं पाटाला पाणी राहायचं उन्हाळ्यात आणि सगळी गॅंग आलो पुढं पाटाला भोंगळी परत काय मजा होती आपण लहानपणी बाहेर पाणी तरी नेत होतो पाणी आपण पाणी घेत होतो हेच पाणी कार्यक्रम होता गदगड सापडला वाटलं झालं आता तुम्हाला प्रयोग दाखवतो सगळे बाकी द्यायची सगळं सापट का आणि जोरात बोलायचं आता एवढ्या टोळीनं शाळा सुरू झाली आवाज कमी येतोय शाळा सुरू झाली हो क्लास सुरू झाले क्लास हो तास सुरू झाले हो ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीला ऑनलाईन आता क्लास कसे ऑफलाईन आता कीर्तनात बसले तुम्ही देवीच्या मंदिरा पुढे खोटं बोलायचं आवाज कमी येतोय खोटं बोलायचं ऑनलाईन क्लास चालू असताना खरी तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला
जोरात बोला. अभ्यास केला नाही. घ्या लिहून करा आता. त्याच्यामुळे तुम्हाला नाच लागलाय. कशाचा? शकात झोप गेली. झोप येत नाही. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. चला क्वार्टरला काय काय लागतं? पाणी, अजून चकना, अजून शेंगदाणे, अजून सोडा. सोडा का आला? लुडो, करंट, कॅरम, कॉल ऑफ ड्युटी, करंट, अजून करंट. आणि आता हे 1-1.5 महिन्यात काय आलं ते चप्पल फिरून असं पुष्पा. आणि ते पुष्प म्हणलं ते कसं ती ऍक्शन काय आहे ती जीव घे का नाही? करंट कसं ते उभं राह. ती मला अंदाज आलता. आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराबरोबर मोटरसायकल आंबोरेच्या घाटात दिसली, ती म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, पर्यावरणाचा अभ्यास करते ती डोंगराला. संपली फिटिंग. खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता, वरून रूळ होता. फुकट नाही शिकलो आपण. ब्रह्म एक, त्याला मायाची तकली 2. इथं आपण 40 मिनिटापूर्वी होतो. तुम्ही नाही काळजी करायची. मी कुठेही जाऊ द्या. त्याला 3 गुण झाले, रजगुण, तमगुण, सत्वगुण. त्याच्यामध्ये ब्रह्मदेव, विष्णू, महेश, आणि त्याच्यामधून उत्पत्ती, स्थिती आणि लय. आणि त्या लय मधून हे शरीर तयार झालं. हे कसं झालं ऐका. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग, मध्यभागी एक खड्डा. या खड्ड्यात जर बोट ठेवलं सरळ वर वळलं 3 खड्डे लागतात. 1, 2, 3. 3 आहेत. 1, 2, 3. तिघांची नाव आहे. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. प्रेमाची भाषा इथून निघते. दाटून कंठ इथून येतो. मोघाम बोलणं इथून येतं. आणि ह्या शरीराला एकूण छिद्र आहेत 9. मोजा पटकन. 2, 4, 2, 4, 6, 7, लघवी 8, विष्ठा 9. पण काही ठिकाणी संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10. 2, 4, 6, 7, लघवी 8, विष्ठा 9. आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं 10. आता याला छिद्र झाले 10, वाण्या झाल्या 10, 4 मुक्त्या झाल्या 4, नाड्या झाल्या 72,000, 5 झाले कर्मेंद्रिय, 5 झाले ज्ञानेंद्रिय, 5 झाले प्राण, पंचमहाभूताचे शरीर. आणि याला 5 विषय, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयाने हा जीव भेटाळला. या शिवाय